युरो कपचा फिवर आता उतरलाय, पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र फुटबॉलची झिंग आता पाहायला मिळतेय. फुटबॉलची प्रॅक्टिस करणारी ही मुलं आहेत पिंपरी चिंचवड मधल्या महापालिका शाळेत शिकणारी. एवढंच नाही तर ही मुलं पिंपरी चिंचवडच्या झोपडपट्टीत राहतात. पण या मुलांमध्ये काही जण स्वतःला मेसी समजतात, कोणी रोनाल्डो आहे तर कोणी रुनी. पिंपरी चिंचवडच्या SKF या कंपनीनं या मुलांना थेट स्वीडनमध्ये खेळण्याची संधी मिळवून दिली आहे. ही मुलं स्वीडनला जाणार आहेत, तिथं ती गोथ्या फुटबॉल स्पर्धेत सहभागी होणार आहेत. यंदा 24 मुलं मुली या स्पर्धेत सहभागी होत आहेत. आम्ही जेव्हा या मुलांना आणि मुलींना पाठवतो तर त्यांच्यासाठी ते एक मोठा अनुभव असतो. त्यांना जगाचं एक्सपोजर मिळावं, त्यांना सगळ्या याचं बाहेर काय चालतं त्याचं एक्सपोजर मिळावं आणि त्यासोबत त्यांचं स्पोर्टिंग स्किल पण वाढावं, अशा या दोन्ही उद्देशाने आम्ही या मुलांना आणि मुलींना पाठवतो. मुलांमध्ये टॅलेंट फार आहे आणि त्यांच्याकडे शिकण्याची इच्छा खूप आहे. जरी त्यांना सुविधा नसतील, म्हणजे घरी TV नाही आहे मॅच बघायला, पण मुलं अशी आहेत की पेपर वाचून लेटेस्ट मॅचचे अपडेट घेतात, चांगल्या चांगल्या प्लेअरबद्दल इन्फॉर्मेशन ठेवतात. मग त्यांच्याकडे पॅशन खूप आहे शिकण्यासाठी आणि ते ट्रेनिंगला खूप रेग्युलर असतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा आनंद आता या मुलांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवतोय. यातील काहींचे वडील ड्रायव्हर म्हणून काम करतात, तर काही जण शिपाई आहेत, तर काही जण गवंडी काम करतायत. पण या मुलांना थेट स्वीडनला जाण्याची संधी मिळाल्यानं ही मुलं भारावून गेली आहेत. आता आम्हाला पहिल्यांदा ही संधी भेटते की आम्ही स्वीडनला जाऊन खेळणार आहोत, तर त्याने आम्हाला जे जे शिकवलं ते आम्ही तिथं सगळं ट्राय करणार आणि जिंकून यायचा असा प्रयत्न करणार. ट्रेनिंग में हाई नीज, सफोलीफल, जगलिंग, ड्रिबलिंग्स, वार्म अप सब सिखाते. उधर जाके अच्छा मैच जीतने की कोशिश करेंगे, अच्छा खेलेंगे. हमको इधर से SKF कंपनी ने बहुत सिखाया, इसीलिए हम बाहर जा सकते हैं, नकर हमने विदेश देखा ही नहीं है. हम उधर जाके जितना हमको आया वो हम करेंगे और जीत के आएंगे. आर्थिक परिस्थिती बेताची असताना SKF कंपनीच्या सहकार्यामुळं या मुलांच्या पंखांना नवं बळ मिळालंय. ही मुलं काहीतरी करण्याची जिद्द मनात बाळगतायत. म्हणूनच स्वप्नांना वास्तवात उतरवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना लाख लाख शुभेच्छा. कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.